मी अंकुश रामचंद्र राठोड, राहणार बसवेश्वर नगर, देगाव, एक सामाजिक कार्यकर्ता। कलेक्टर साहेबांच्या आदेशाने सोलापूर जिल्हा रुग्ण कल्याण समितीचे सदस्य संख्या निवडसाठी जाहिरात निघाली होती। त्या जाहिरातीमध्ये 5 सदस्य संख्या निवडायचा अधिकार सिव्हिल सर्जन व कलेक्टर साहेबांना होता। त्या संदर्भामध्ये वेळेमध्ये 4 सदस्य आले होते, तरी सिव्हिल सर्जन साहेबांनी 5 सदस्य मनमानी पद्धतीने भरलेले आहे। जे 4 सदस्य वेळेत आले होते त्यांचा विचार न करता सगळं डॉक्टर पेशा जे 5 सदस्य आहेत त्यांची नियुक्ती केलेली आहे। ही सगळं नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केलेली आहे, हे माझा स्पष्ट आरोप आहे। तर ह्या सिव्हिल सर्जन व कलेक्टर साहेबांवर कारवाई व्हावी एवढी माझी विनंती आहे। काय करू पाहिजे, कोणाची नेमणूक केली? त्यांच्या नियमामध्ये खाजगी व्यक्ती 3, प्रतिष्ठित व्यक्ती 1 आणि NGO प्रतिनिधी 1 असं त्यांचं 5 सदस्यांचा हे होता। मग त्याच्यानंतर त्यांनी सगळे जे आहेत डॉक्टर पेशा मधले जे सदस्य संख्या आहेत त्यांनी निवड केलेल्या आहेत। तर त्या डॉक्टर पेशा मधले आहेत त्यांनी लोकांचं काय त्यांनी भलं करणार आहे, त्याच्यामधून त्यांनी लोकांपर्यंत म्हणजे जाऊ शकत नाही। त्यांच्या ड्युटीमध्ये त्यांचा वेळ मिळत नाही त्यांना, तर त्यांना मनमानी पद्धतीने सिव्हिल सर्जन व कलेक्टर साहेबांनी नियुक्ती केलेली आहे। माझी मागणी एवढीच आहे की जे चुकीचं जे घडलेलं आहे, असं त्यांनी किती तर चुकीचे घटना चुकीच्या पद्धतीने त्यांनी ह्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने त्यांनी काहीतरी अजून केलेले असे माझे आरोप आहे। तर त्या चुकीच्या पद्धतीमध्ये जे केलेले आहेत त्यांचा अजून काही घोटाळा बाहेर निघू शकतो। मी निवेदन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं होतं त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, तर त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाहीये। 2 वेळा मी अर्ज केला होता, तरी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मला मिळालेला नाहीये। माझी भूमिका आहे एवढीच की त्यांच्यावर